समजा आपल्याकडे कॅलेंडर आहे, इसवी सन 1 पासून 2010 पर्यंत कुठच्याही महिन्याचं पान पडलं तर किती सुंदर गणिताच्या गमती करता येतात बघा. आता हा एप्रिल 2008 आहे, काही आजच्याशी याचा संबंध नाही, जे पान मिळालं ते उघडले. आता तुमच्याकडे हे, आता आपण थोडीशी मजेदार बेरीज करूया. आता समजा हा आठवडा आपण धरला, एका आठवड्यामध्ये 6 दिवस असतात. आपण थोड्याशा आतल्या बाजूने कॉन्सन्ट्रेट ज्याला आपण म्हणतो तशा बेरीजा करूया ना. 6 अधिक 12 किती? 11 अधिक 7 10 अधिक 8 18 आणि 9 हा मधला आकडा आहे बघा. किती मजेदार आकडा आला. 2 आकड्यांची बेरीज जेव्हा 18 असते तेव्हा 9ला आपण त्याची सरासरी म्हणतो. तर आपल्याला ह्या लाईनीची सरासरी 9 वगैरे कळेल. आता दुसरा आपण आठवडा बघून घ्या उदाहरणासाठी की तेच गणित सगळीकडे चालतं की नाही. 19 आणि 13 32, 18 आणि 14 32, 17 आणि 15 32 आणि 16 ही त्याची सरासरी. आता आपल्याकडे 2 गोष्टी असतात, एक तर आपल्याकडे माहिती असते आणि त्या माहितीचा उपयोग कसा करायचा ही त्याची दुसरी गोष्ट असते. आता ह्या माहितीचा उपयोग आपल्याला कसा करायचा? समजा जर आपण ठरवलं की ह्या 7 आकड्यांची आपल्याला बेरीज करायची तर ह्या लाईनीची तर अगदी सोपी जाईल. 6 12 आणि 13, 13 आणि 8 वगैरे असं करत करत आपण करू शकतो. पण ह्या लाईनीनंतर जरा जड जाईल की नाही करायचं. पण आता आपल्याला तोंडी बेरजा करायची गरज नाही. अगदी प्रत्येक गोष्टीचं हे अगदी महत्वाचं तत्व श्रीनिवासन सरांनी हे सांगितलं ना की गणित आलं की लगेच सोडवायला नाही लागायचं. 1 मिनिट थांबून बघा की आपल्याला काही पॅटर्न दिसतोय का. तर ह्याच्यामध्ये काय पॅटर्न आपल्याला आता कळलाय की 9 ह्या सरासरीचे 7 आकडे इकडे. ह्या माहितीच्या आधारे आपल्याला बेरीज सोपी करता येते याची. बस बरं 9 गुणिले 7 यांची बेरीज आहे, पण 9 या सरासरीचे 7 आकडे इकडे. तसंच ह्याची कशी होईल? 16 गुणिले 7, ह्याची होईल 23 गुणिले 7. आता आडव्या आकड्यांमध्ये ही मजा चालते, उभ्या आकड्यांमध्ये चालते का बघूया. 29 आणि 1 30, 8 आणि 22 30, 15 त्यांची सरासरी. मग ह्या आकड्यांची बेरीज कशी करा? 15 गुणिले 5, 15 या सरासरीचे 5 आकडे. कधी कधी काय होतं आपल्याला सम नंबरचे आकडे असतात, म्हणजे इकडे 4 येतो. आता काय म्हणजे 26 आणि 5 31, 22, 12 आणि 19 31. म्हणजे आपल्याला जेव्हा सम आकडे असतात तेव्हा मधल्या सरासरीचा आकडा मिळत नाही, पण जोड्या जरूर मिळतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये किती जोड्या झाल्या? 31 या ऍडिशनच्या 2 जोड्या झाल्या. त्यामुळे 31 गुणिले 2 ही ह्याची बेरीज झाली. आता आपल्याला आपण असं दीर्घ बघूया. दीर्घ 25 आणि 1 26, 17 आणि 9 26. आता असं दीर्घ बघूया. 27 आणि 3 30, 21 आणि 9 30, 15 त्यांची सरासरी. आता आपण सगळ्या लाईनी बघितल्या, आडव्या उभ्या तिरक्या. आता स्क्वेअर बघूया. चौरस आहे. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10. तर आपण क्रॉस ऍडिशन केली तर असं आयत बघितला तर 10 आणि 1 11, 9 आणि 2 11, 8 आणि 3 11. त्यामुळे 11च्या 3 जोड्या झाल्या, म्हणजे 11 गुणिले 3 ही या सगळ्या आकड्यांची बेरीज आहे. तर म्हटलं तरी आपण असं ना की 1 अधिक 8 अधिक 15 अधिक 22 अधिक 29 काय, तर आपल्याला वाटेल हे काय ऍडिशन सांगितली. पण जर नीट बघितलं तर कळतं की नाही आपल्याला की असं या ऍडिशनची किती गंमत आहे. आता हे का बरं आपल्याला करायचं आहे, हा पण एक त्यातला भाग आहे. त्याच्यात एक मस्त मजा बघायचं ना. 3x3 असा 9 आकड्यांचा जर चौरस आपण घेतला तर 17 आणि 1 18, 16 आणि 2 18, 15 आणि 3 18, 10 आणि 8 18 आणि 9 हा मधला आकड्याचा. म्हणजे ह्याची सगळ्याची बेरीज आपण कशी करू? 9 गुणिले 9, 9 या सरासरीचे 9 आकडे.